1 point. चालू विचार केला तर यजमान संघाला आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. गुलसंडेचा विचार केला तर एक चालू असलेला सामना अद्यापर्यंत मैदानामध्ये आहे. या स्पर्धेतील पहिला क्वार्टर फायनल सामना एका बाजूला पाहिजे तर आपण 7-11 पिंपळे तर दुसऱ्या बाजूला यजमान संघ जय गणेश कपडे टेरो कांदवाडी 16 प्रयत्न करत आहे. निखिलचा गुड पकडीचा एक गुड आपल्या संघाच्या खात्यामध्ये दाखल केला जातोय. गुलसंडेचा विचार केला 2 पिढीचा एक चालू सामना मैदानामध्ये चालू आहे. विशेषतः प्रत्युत्तर टाकून पंतप्रधान संयमला पाहतोय. ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये असा एक गुणवान खेळाडू गुणवान खेळाडू संयमला आपण पाहिलं. एका गुणाची कपाई केलेली आहे. त्याला प्रत्युत्तर दिले जाते. 7-11 पिंपरी संघाचे 11 नंबर जर्सी 1 नंबर जर्सी बंधन केलेल्या खेळाडू आपण मैदानामध्ये पाहतोय. काल वेळेत या स्पर्धेमध्ये देखील एक दर्जेदार कामगिरी राहिली आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होत असताना एक दर्जेदार कामगिरी करणारे हे सर्व खेळाडू आपण या स्पर्धेमध्ये देखील तशाच प्रकारची उल्लेखनीय कामगिरी 7-11 पिंपरी संघाच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये पाहतोय. करता पाहिजे तर एक युवा खेळाडूमध्ये गेली 1 वर्ष कबड्डी खेळासाठी या तांदळवाडी संघात आपण खेळत असताना पाहिलं. या स्पर्धेमध्ये देखील तशाच प्रकारचा खेळ आपण घरच्या मैदानामध्ये याच्या माध्यमातून पाहतोय. असा एका गुणवान चढाई पटोपर्यंत शेतात चढाई करता 1 नंबर जर्सी बंद केला. आपल्या जर्सी क्रमांकाप्रमाणेच 1 नंबरचा खेळ करणारा हा 7-11 पिंपरी संघाच्या चढाई पटूला आपण चढाई करता पाहतोय. दर्जेदारसाठी आपण पाहतोय. खरोखर स्कोर एक प्रयत्न आपण पहिला प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्या चढाई पटूच्या माध्यमातून मागील चढाईमध्ये देखील मोठा टप्प्यामध्ये यश मिळालं होतं. असं एक गुणवान चढाईबद्दल चढाई करता आपण पहिला चढाई सांगत असताना तिसरी चढाई तिसऱ्या चढाईची मानवंदना दिली जाते. ज्याप्रमाणेच पूर्वी युद्धाआधी बिगुल वाजवला तसंच या चढाईच्या आधी देखील बिगुल वाजवलं. संयमच्या माध्यमातून सर्वात मोठी चूक देखील केली जाते मैदानामध्ये. प्रत्युत्तर टाकलं तर 11 नंबर जर्सी बंद केलेल्या चढाईपटूला आपण चढाई करत असताना पाहतोय. समोर एक प्रयत्न आहे. 3 विरुद्ध 3 चालू असलेला सामना आपण पाहतोय. मागील सामन्याचा विचार केला तर 13-13 असा बरोबरीत होता. 5 नंबर जर्सी बंद केलेल्या एका गुणवान चढाईपटूला आपण चढाई करता पाहतोय. 2-1-2-2च्या सच्यामध्ये चढाई करत असताना एक दर्जेदार कार्य आहे. सोडून एक प्रयत्न देखील आपण प्रयत्नाची मार्क मैदानामध्ये सोडून एक प्रयत्न केले जात आहे. त्याच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खरोखर उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे. असं एक गुणवान चढाईपटू 5 नंबर जर्सी बंद केला. एक आघाडीचा चढाईपटू चढाई करता पाहतोय. प्रत्युत्तर आपण जर पाहिलं 1 नंबर जर्सी बंद केलाय का
गुरुवार साड्यापट्टू त्याच्या माध्यमातून आपल्या जर्सी क्रमांकाप्रमाणेच तर आपल्या सगळ्यांसाठी एक नंबरची कामगिरी करत असतो असा एक गुरुवार साड्यापट्टू आपण आज सटाई करता पाहतोय. त्या सटाईमध्ये गोल बिळणे करत असताना पाचच्या सेटामध्ये चढाई करत असताना बरोबर दर्जनदार कुठली आहे स्टोर एक प्रयत्न आहे दर्जनदार प्रयत्न आहे बरोबर एक स्टोर एक प्रयत्न केला जात आहे. त्या विश्रांतीनंतर पुढील डास आपल्याला देखील सुरुवात केली जाते. या स्टोर एक प्रयत्न आहे दर्जनदार प्रयत्न आहे. तर दोन्ही संघाचे जे मागे लाईन वर आहेत ना तरी लक्ष ठेवायचं आहे. मंडळाचे सर्व कार्यकर्ते विनंती असेल दोन्ही संघाच्या मागे लाईन वर आहेत तरी आपली कामगिरी चोख बजवायची आहे. प्रत्युत्तर दाखल तर मात्र 11 नंबर जर्सी बंधन केलेला साड्यापट्टू चढाई करता पाहतोय 5 विरुद्ध 3 चालू सामना आहे. एका बाजूला यजमान संघ आहे तर दुसऱ्या बाजूला पिंपळी गावातून आलेला संघ आपण या स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनलची लढत खेळत असताना पाहतोय. तर प्रत्युत्तर दिले जात आहे संयमला म्हणा एक दर्जेदार खेळ आपण करत असताना पाहिलं. या आधीच्या सामन्यामध्ये देखील सूर्य खेळ म्हणा त्याच्या माध्यमातून पाहिला थोडे प्रयत्न आपण केला पाहिला संयमच्या माध्यमातून 5च्या संचामध्ये चढाई करत असताना गोल मिळवणं थोडंसं कठीण असतं मात्र संयमच्या माध्यमातून खरोखर एक दर्जेदार प्रयत्न देखील आपण पाहिला. दर्जेदार प्रयत्न देखील पाहिले. पुढे सुद्धा स्टार 11 पिंपळी संघाचा एक नंबर जर्सी परिधान केलाय का तुम्ही एक का त्याच्या माध्यमातून खरोखरच दर्जेदार साठी आपण पाहिले तसं एक गुडवाड साड्यापट्टू म्हणा चढाई करता पाहिला आणि एक दर्जेदार ते गणेश क्रीडा मंडळ 13 तांदळवाडी 5 29 वर्ष या कबड्डीचा माध्यमातून पाहतो. 31 वर्षाची यशस्वी परंपरा या स्पर्धेला लाभली आहे. 31व्या वर्षामध्ये खरोखरच एक दर्जेदार कामगिरी देखील आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहतोय. एका बाजूला पाहिलं तर स्टार 11 पिंपळी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश क्रीडा मंडळ 13 तांदळवाडी दोन मलाट्या संघाचे म्हणा चालू असलेली क्वार्टर फायनलची पहिली लढत म्हणजे उपपंचवीची पहिली लढत आपण पाहतोय. पुढील सामन्याकरता दुसरा पुकार असेल ऐ जुलाई वालोपे जय हनुमान कलबस्ती दोन्ही संघाला दुसरा पुकार. तिसरा वंदे पुकार मिळतात दोन्ही संघांनी मैदानावर ताबा घ्यायचा आहे. प्रत्युत्तर दाखल पत्र 2 नंबर जर्सी बंधन केलेल्या चढाईपट्टूवर आपण चढाई करता पाहतोय. सूड एक प्रयत्न आपण पाहिला माध्यमातून प्रत्युत्तर दाखल पत्र भूपूर टाइम चढाई करता 10 नंबर जर्सी बंधन केलेला चढाईपट्टू आपण 17 नंबर जर्सी बंधन केलेला चढाईपट्टू आपण चढाई करता पाहतोय. त्याचा दर्शी नंबर 17 आहे तो प्रतिस्पर्धी संघाला खतरा ठरतो. प्रत्युत्तर दाखल पत्र भूपूर टाइम चढाई करता 10 नंबर जर्सी बंधन केला आपण उल्लेखनीय खेळ आपण पाहतोय. 8 विरुद्ध 3 चालू असलेल्या सामना मैदानामध्ये पाहतोय आपण. बरोबर सामन्याचे काही निर्णायक शिल्लक असताना एक दर्जेदार खेळ आहे. प्रत्युत्तर दाखल पाहिलं तर आपण दर्जेदार प्रयत्न केलेला पाहिजे. दर्जेदार टाकेल आहे ओलंडच्या अपघातात संपूर्ण संघ पोलीस विरुद्ध 3 म्हणजेच 2 गुणाचे भरभक्कम आघाडी आपण पाहतोय. प्रत्युत्तर दाखल पत्र 1 नंबर जर्सी बंधन केलेला चढाईपट्टू आपण चढाई करता पाहतोय. शेवटचे 5 मिनिटे शिल्लक असताना गुणसंख्येचा विचार केला तर 12 विरुद्ध 3 चालू असलेला सामना आपण पाहतोय. म्हणजेच 9 गुणाचे भरभक्कम आघाडी आपण मैदानामध्ये पाहतोय. आणि या स्पर्धेमध्ये पाहिलेला तर 9 गुणाची आघाडी मोडून
जात असताना देखील आपण मागील सामन्यामध्ये पाहिलंय खरोखर एक दर्जेदार मॅच आपण मागील सामन्यामध्ये पाहिला फर्स्ट हाफ मध्ये 9 गोळाची भरभरून आघाडी होती तर ती 9 गोळाची आघाडी बुडवता प्रतिस्पर्धी संघावर मात करत पुढील मध्ये दाखल होणाऱ्या संघाचा विचार केलेला तर जय हनुमान कलबसे संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल झाला तर या पुढील सामन्यामध्ये देखील तो संघ आपण खेळत असताना पाहणार या सामन्यामध्ये निखिल देखील एक दर्जेदार त्याला आपल्या सामन्याकरता शेवटची 4 गुण निर्णायक 4 गुणांचा खेळ शिल्लक आहे खरोखर या सामन्यासाठी पंचपूर्ण ज्याचं एक मोलाचं योगदान आहे ते म्हणजे ग्रामीण विकास कबड्डी संघटने संघटनेचे सागरजी पवार सर या स्पर्धेमध्ये खरोखर एक दर्जेदार पंचपॅनल आपण पाहतो त्यांच्या समवेत आपण भीमाजी सुतार सरांना देखील एक राष्ट्रीय पंच या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत पाहतोय तर ज्यांच्या प्रॅक्टिसचे खूप सारा अनुभव आहे आणि कबड्डी खेळावरती नितांत प्रेम असणारे व्यक्तिमत्व म्हणजेच केशवजी मैकर सर देखील या स्पर्धेच्या माध्यमातून पंचांच्या भूमिकेत आपण त्याला पाहणार या स्पर्धेमध्ये त्यानंतर दाखवतात आयुष्य आपण चढाई करता पाहतोय 5च्या संख्यामध्ये चढाई करत असताना 6च्या संख्यामध्ये चढाई करत असताना दूरकोरडाई चढाई करत आलाय या चढाईमध्ये गोल गुणना पात्राय सोने चढाई आहे दर्जेदार लातेने गुण देखील घेतलाय उजव्या कोपरा लक्षणाला पंधराच्या हाताला पाठवलाय चालू सामना संपण्याकरता शेवटची 3 मिनिटे 3 मिनिटे शिल्लक असणारा एक दर्जेदार प्रयत्न देखील आपण मैदानामध्ये पाहतोय तर दाखल जर पाहिजे तर 11 गटाला चढाई होतो आयुष्याच्या माध्यमातून सुरू केली जाते आहे चला पुढील सामन्याकरता 30रा वाद्य पुकार संघनायक संघ व्यवस्थापक सूचनेकडे लक्ष द्या दोला युक्तिंड वाळवे जय हनुमान कलबसे दोन्ही संघांना विनंती आपला संपूर्ण संघ घेऊन आपण प्रवेशद्वाराजवळ यायचं या स्पर्धेतील उपउपांत्य फेरीतील दुसरा सामना मैदानामध्ये चालू सामन्याचा विचार केला तरी दर्जेदार मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय एका बाजूला यजमान संघ आहे तर दुसऱ्या बाजूला चालू सामना संपण्याकरता शेवटची 2 मिनिटे लास्ट 2 मिनिट शेवटच्या 2 मिनिटांचा खेळ शिल्लक आहे दर्जेदार खेळ आपण मैदानामध्ये देखील पाहतोय तर प्रत्येक गटपातळीच्या मैदानामध्ये पाहतोय या सामन्यामधला विजयी संघ आहे तो विजयी सत्रामध्ये आपण सेमीफायनलच्या सामन्यामध्ये देखील खेळत असताना पाहणारा तिसऱ्या दिवशी सत्रामध्ये कशा प्रकारचा खेळ आपण एक उत्तम दर्जाचा खेळ आपण या संघाच्या माध्यमातून पाहिला आणि प्रतिस्पर्धी संघावर अद्यापर्यंत 11 गुणाची आघाडी अबाधित राखण्यामध्ये या टेलव म्हणजेच यजमान संघाला यश मिळाले चालू सामना संपण्याकरता शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे नक्कीच मागून आवाज येतोय घरच्या मैदानाचा अनुभव कामी आलेली